नमस्कार, मी ॲडव्होकेट पलाश लीलाधर चव्हाण. आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, एका मूर्तिकाराला एका व्यक्तीने प्रश्न विचारला की तुम्ही या दगडातून एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय घडवता. तेव्हा त्या मूर्तिकाराने अतिशय छान उत्तर दिलं. मूर्तिकार म्हणाला की तुम्हाला जरी तो दगड दिसत असला तरी मला मात्र त्या दगडातली मूर्ती ही आधीपासूनच दिसत असते. मी फक्त त्या दगडावरचा नको असलेला भाग तेवढा काढून टाकतो आणि आत उरते ती सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती. मित्रहो, गणेश मूर्ती म्हटली की आपल्याला आठवतं ते गणपतीचं साजिरं गुजिरं असं बालरूप. उंदीर मामाबरोबर खेळणारा गणपती, मोदक खाणारा गणपती, वाद्य वाजवणारा गणपती, अशा विविध बाल रूपांमध्ये आपण गणेशाला पाहतो. आपल्या मूर्तिकलेद्वारे ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला गणेशाचा बाल रूपाचं दर्शन घडवलं असाच एक मूर्तिकार म्हणजे महाराष्ट्रातील विशाल शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. विशाल शिंदे सरांना एका सेमिनारच्या निमित्ताने आम्हाला भेटता आलं आणि त्यांच्याशी संवाद साधता आला. पाहूया त्यांच्याशी झालेला संवाद. नमस्कार मित्र, असं म्हणतात प्रत्येक व्यक्तीला देवाने निसर्गातच त्याच्या हातात काही ना काही कलेचं वरदान दिलेलं असतं. असंच कलेचं वरदान लाभलेले एक श्रेष्ठ मूर्तिकार माननीय विशाल शिंदे साहेब आपल्या समोर उपस्थित आहेत. मी एक छोटासा प्रश्न त्यांना विचारू इच्छितोय की तुमच्या आयुष्यात या कलेच्या दृष्टीने कलाटणी देणारी कोणती घटना तुम्हाला वाटते? कलाटणी म्हणजे ह्या गणपतीबद्दलची कलाटणी म्हणजे खूप मोठा प्रसंग आहे आणि त्याच्या यानेच मला कलाटणी झाली. म्हणजे या क्षेत्रात जी माझी ओळख निर्माण झाली त्याने झाली. मी 2007ला एका ठिकाणी जॉबला होतो. एक फॅटफिश म्हणून स्टुडिओ होता, तिथे जॉबला होतो. ॲनिमेशन स्टुडिओ होता आणि बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून लागलो आम्ही. तर तिथे त्यावेळी आम्हाला 50,000 पगार होता. तर 1-1.5 वर्ष आमचं काम चाललं. लगेच 1.5 वर्षात एका वर्षात आमचा पगार 60,000 झाला. 60,000 2007ला म्हणजे खूप झाले. म्हणजे आमच्या घरात शिंदे खानदान एवढा मोठा पगार कोणाला. घरचे वेगळे सगळे खुश, म्हणजे विशालात असेल. आणि त्यावेळी मग गणपती पण कमी, गरीब गणपती फक्त 40 असल्यामुळे 40-50 करायचो. सीझनला 1.5-2 महिने तेवढे. आणि मी नंतर मग तुला तर काही गणपती करायची गरज नाही, आपण सेट झालो. आणि त्याच वेळी 2007ला रिसेशन आलं US ला. आणि रिसेशन आल्यानं मग आमचे पगार तुंबायला लागले. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने पगार तुला आता करायचं का. आणि मोठ्या पगाराची सवय लागली. मग ते नंतर बोललो आता गोंधळ होतोय. मग राजीनामा दिला, म्हणजे जॉबला नको हे केलं. आणि मग नंतर मग आम्ही त्यावेळी फ्रीलान्सिंग पण करायचो, पेंटिंगची वगैरे कामं. पण नंतर मग हे करायचं होतं गणपती. मग गणपती बोललो आता एकाच त्याच्यावर फोकस करूया जे आपल्याला उपजत भेटलं आहे आणि लहानपणापासून करतो आहे. मातीची मैत्री आपली जुनी आहे. मग मातीलाच मित्र केला आणि मग मातीने इथपर्यंत आणलं. तो जर आमचे पगार जर थकले नसते तर मग मी आपला आरामात असतो. आणि हे आता जे नावावर उभं राहिलोय विशाल शिंदे, तू जे माझ्यासमोर उभा राहिलो श्रेष्ठ मूर्तिकार म्हणजे कोण, ते त्या कलाटणीमुळे झालंय. आणि एक छोटासा प्रश्न विचारतोय की अनेक तरुण मूर्तिकारांना वाटतंय की तुमच्यापर्यंत पोचावं, तुमच्याकडे प्रशिक्षण घ्यावं. तर तुमच्याकडे प्रशिक्षण घ्यायला येण्यासाठी एक वेगळा काही क्रायटेरिया असतो का, किंवा काय क्वालिटीज त्या व्यक्तीकडे असाव्या लागतील असं तुम्हाला वाटतं? हा, क्वालिटीज म्हणजे काय, फक्त शिकायची आवड पाहिजे. मेन सर्वात महत्वाचं म्हणजे हे काम म्हणजे मेहनतीचं काम आहे. पुन्हा शेतीचं असं मेहनतीचं काम, घाम गाळावं लागतं. त्याला वेळ द्यायला पाहिजे आणि मनापासून वेळ द्यायला पाहिजे की मला हे करायचं आहे, आयुष्यभर हेच करायचं आहे. करायचं भरपूर आहे. खूप पेरलं तर खूप आलो, सोनं उगवणार आहे. तर मग माझ्याकडे क्रायटेरिया तोच आहे की म्हणजे मनापासून आवड असायला पाहिजे. आणि मी क्लासेस घ्यायचो. 2018मध्ये मी 40 स्टुडंट होतो. आता थोडा कामाचा व्याप एवढा वाढला आहे की आता मला ते करता येत नाही. पण मागणी सोशल मीडियामुळे एवढं असं ते प्रसिद्धी एवढी झाली आहे की लोकांना सांगायचं विशालदादाकडे शिकायचं आहे. मग हा नियोजन येणाऱ्या वर्षात काही नियोजन करणार आहे मी. मे बी ऑनलाईन क्लासेस घेईन किंवा असे 2 दिवस काढेन किंवा 2 तास काढेन की जेणेकरून शिकायला मिळेल. मला आवडतं आहे की लोकांना एवढं मातीचं अवेअरनेस वाढलं, मातीची ओढ लागली आहे, लोकांना शिकायचं आहे. हेच खूप म्हणजे मी माझ्याकडून काय ते चांगलंच घडलं ते देवाच्या कृपेने. मग ते वाढवण्यासाठी मी करेन. पुढचं नियोजन आहे, बघू आता देवाची इच्छा तर कधी वेळ. नक्कीच आपण आमच्या प्रश्नांना उत्तर दिलात समर्पक अशी. वकिलांनी प्रश्न विचारले आणि आरोपीने उत्तर उलट तपास नाही, हा प्रेमाचा सर तपास आहे. धन्यवाद.